नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांच्याच अंतरावर आहेत। त्यामुळे आपल्याच पक्षाला जास्त यश मिळावं यासाठी आघाडी असो किंवा युती, मित्र पक्षांमध्ये कुरघोड्या करणं जोरात सुरू आहे। एका बाजूला काँग्रेस आणि उभाटा गटात भांडणं पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे व भाजप यांच्यात खेचाताणी सुरू आहे। आता ती इतकी वाढली आहे की शिंदेंचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहिले। त्यामागचं कारण काय, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, डोंबिवलीतले शिवसेनेचे शक्तिशाली नेते वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे, त्यांची पत्नी व शेकडो शिवसैनिकांना भाजपमध्ये घेऊन आले। आणि हा मिशन इतका टॉप सिक्रेट ठेवण्यात आला की पक्ष प्रवेशाच्या दिवशीच ही बातमी माध्यमांना कळाली। डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना हा फार मोठा झटका आहे आणि अगदी ठरवून तो देवेंद्र फडणवीसांद्वारेच एकनाथ शिंदेंना देण्यात आला। याविषयी जाब विचारायला जेव्हा शिंदेंचे काही मंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले, तेव्हा त्यांनीच म्हटलं की उल्हासनगरमध्ये तुम्हीच पहिल्यांदा या खेळाची सुरुवात केली। तुम्ही जे केलं ते आम्ही चालवून घ्यायचं आणि भाजपने तेच केलं की तुम्हाला मात्र ते चालणार नाही, हे अजिबात मी खपवून घेणार नाही। एकनाथ शिंदे जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून फडणवीसांच्या संयमाची परीक्षा घेत होते, ज्याची सीमा आज तुटली। आणि जे घडतंय ते अपेक्षित होतं, कारण सरकार स्थापन झाल्यापासून याची पार्श्वभूमी देवेंद्र फडणवीस तयार करत होते। एकनाथ शिंदे शिवसेनेच्या विस्तारासाठी 2022ला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दिवसरात्र प्रयत्न करतायत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला फेक नरेटिव्हमुळे नुकसान झालं आणि असेच परिणाम विधानसभेतही लागतील असं वातावरण माध्यमांवर आघाडीद्वारे तयार करण्यात आलं। महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते, त्यामुळे युतीला जिंकवणं आणि त्याहून महत्त्वाचं उद्धव ठाकरेंसमोर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं लक्ष्य त्यांच्यासमोर होतं। पण विधानसभा जिंकल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की उद्धव ठाकरेंनी अखंड शिवसेना असताना 2019ला जितके आमदार निवडून आणले होते त्याहून एक अधिक म्हणजे 57 आमदार आपण निवडून आणलेत, तेव्हा अस्तित्व वाचवण्याची भीती त्यांच्या मनातून जाऊन सत्तेची महत्त्वाकांक्षा वाढते। आणि त्यात एकनाथ शिंदेंची काही चुकी नाही। उलट राजकारणात प्रगती करण्यासाठी महत्त्वाकांक्षा हे एक महत्त्वाचं गुण आहे। पण शक्ती नसताना महत्त्वाकांक्षा जेव्हा वाढते तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे। एकनाथ शिंदेंची भावना होती की आपल्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली तर विजयाचं श्रेयही मलाच भेटलं पाहिजे आणि त्यानुसार मुख्यमंत्री पदाचा पहिला दावेदार मीच आहे। पण एकनाथ शिंदेंना हे सुद्धा दिसत होतं की बीजेपीचे 132 आमदार निवडून आलेत आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळवणं हे आपल्यासाठी अशक्य। म्हणून गृहमंत्री पदाचा आग्रह त्याने अमित शहांकडे केला। तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी शहांना सांगितलं की गृहमंत्रीपद मला देणार नसाल तर मुख्यमंत्रीपदही मला नको, कारण गृहमंत्रीपद काढून घेतलं तर मुख्यमंत्र्याचे डोळे काढून घेतल्यासारखं। त्यामुळे बरंच नाराजी नाट्य झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शेवटीच उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं। पण या सर्व खेळीत उद्धव ठाकरे जसं 2014 ते 19च्या काळात सरकारमध्ये असूनही देवेंद्र फडणवीसांना डिवचायचे, तसंच एकनाथ शिंदेंनीही सुरू केलं। मी तुमच्यासोबत पैज लावू शकतो, तुम्ही फक्त एक व्हिडिओ मला दाखवा ज्यात एकनाथ शिंदे असं म्हणाले असतील की अमुक अमुक काम देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही केलं। ते नेहमीच नरेंद्र मोदी किंवा अमित शहांचं नाव घेतात। मोदींच्या वाढदिवशी देशभरातल्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर एकनाथ शिंदेंनी जाहिरात दिली होती। यावरून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना संदेश देऊ पाहतायत की मुख्यमंत्री तुम्ही असाल तरी मी NDAचा एक घटक पक्ष आहे, ज्यामुळे छोट्या गोष्टींना घेऊन फडणवीसांशी चर्चा न करता ते दिल्लीत जातात। दिल्लीत जाण्यावरून मला काही समस्या नाही आहे,
पण नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडूंपेक्षा एकनाथ शिंदे जास्त वेळा दिल्लीत असतात याचं खरंच आश्चर्य वाटतं। वरून विरोधी पक्षांची महाराष्ट्रात इतकी वाईट परिस्थिती आहे की सत्ताधारी पक्षांना विस्तार करायचा असेल तर एकमेकांच्या जागा खाव्या लागतील, कारण 288 पैकी 233 आमदार NDAचे आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष होणं अटळ आहे। देवेंद्र फडणवीसांनाही मुंबईत भाजपचा विस्तार करायचा आहे, कारण 132 आमदार पाहून त्यांचीही महत्त्वाकांक्षा वाढली आणि मुंबईत BJPचा मुख्य विरोधक आघाडी नाही तर फक्त आणि फक्त शिवसेना। त्यात शिंदे व ठाकरे असे दोन्ही गट येतात, कारण मागचे 25 वर्ष शिवसेनेनेच महापालिकेवर राज्य केलं। शिंदे आज वेगळे झाले असले तरी त्यांच्या गटात कार्यकर्ते तर जुनेच आहेत ना, जे उद्धव ठाकरेंसोबत सत्ता उपभोगत होते। विधानसभेनंतर फडणवीसांचं लक्ष मुंबई आहे हे त्यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं जेव्हा डोंबिवलीचे आमदार व फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय रवींद्र चव्हाणांना त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं, आणि हे सर्व एकनाथ शिंदेंसारख्या अनुभवी नेत्यालाही दिसतंय। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत BJPला स्वतंत्र न लढू देता जागा वाटपातही वरचं ठरायचं असेल तर भाजपची वेगवेगळ्या मोर्चांवर कोंडी करून छोटे घाव त्यांना द्यावे लागतील, ही शिंदेंची रणनीती आहे। पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र दंगेकरांना सोडणं असेल आणि आता उल्हासनगरमध्ये भाजपचे नेते पळवणं असेल, हे सर्व याच रणनीतीचा भाग आहे। उल्हासनगरमध्ये मराठी भाषिक फक्त 32% आहेत। BJP इथे मोठा पक्ष आहे, कारण 2017ला 78 पैकी भाजप 32, शिवसेना 25, NCP 4 आणि आशा इदनानी यांचा गट 11 अशी आकडेवारी होती। यावेळी भाजप उल्हासनगरसाठी पूर्ण ताकदीने जाणार हे माहीत असूनही एकनाथ शिंदेंनी पप्पू कलानींचे सुपुत्र ओमी कलानी यांच्यासोबत युती केली, जे भाजपचे पूर्वीपासून मुख्य विरोधी राहिले। आणि एवढंच नाही तर 14 नोव्हेंबरला भाजपचे 6 माजी नगरसेवकसुद्धा फोडले। यातले किशोर वनवारी आणि मीना सोंडे या शिवसेनेत, तर जमनू पुरसवाणी, प्रकाश मखीजा, महेश सुकराणी आणि चार्ली परवाणी यांना ओमी कलानी यांच्या गटात पाठवलं। हा भाजपसाठी खूप मोठा झटका होता, कारण यातले पुरसवाणी हे 5 वेळा नगरसेवक आणि माजी महापौर होते। मखीजा हे 4 वेळा नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, तर सुकराणी यांनी महाराष्ट्र साहित्य अकादमीमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा भूषवला होता। या 6 जणांना मित्र पक्षानेच पळवणं हे रवींद्र चव्हाणांसाठी सुद्धा वैयक्तिक हानी होती। म्हणून लगेच त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे डोंबिवलीत शिंदेंना धक्का द्यायचा निर्णय घेतला, आणि याला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा समर्थन दिलं, कारण यावेळी पाणी डोक्याच्या वर गेलं होतं। नियोजनानुसार उल्हासनगर घटनाक्रमाच्या 4 दिवसानंतर 18 नोव्हेंबरला श्रीकांत शिंदेंचे अत्यंत निकटवर्तीय अनमोल म्हात्रे, त्यांची पत्नी व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा रवींद्र चव्हाणांनी स्वतः उपस्थित राहून भाजपात पक्षप्रवेश करून घेतला। पण या कार्यक्रमात आपली नाराजी संयमित ठेवत देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले नाही। त्यांना फक्त शिंदेंना संदेश द्यायचा होता की सहन करण्याची आमचीही एक सीमा आहे, आणि तिला डिवचण्याचा प्रयत्न कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला सुद्धा भोगावे लागतील। आता हे सर्व झाल्यानंतर एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले। यातून काय निष्पन्न होणार हे येणारं काळच आपल्याला सांगेल। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।